महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान आम्हाला नक्कीच लाभलेलं असतं। दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा आहे 9व्या पर्वामध्ये पदार्पण करत असणारी। दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया। दरम्यान मैदानामध्ये आतिश पाटील कातळपाडा दिव्यांग सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला अविनाश पाटील पिटकिरी अव्हीएसएस या दोन्ही संघांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे। आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपला 12वा खेळाडू पेनल्टी पाहिजे का 3 धावांची आपण कृपया YouTube पाशी जायचं आहे। आम्हाला तुमचे नाव माहिती आहेत गुणलेखकापाशी तुम्ही नसाल तरी चालेल आपण कृपया YouTube पाशी जायचं आहे 12वा खेळाडू आपापली नावं सांगण्यासाठी। चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू चला सामना चालू होतोय। दिव्यांग सुपरस्टार संघ फलंदाजी करण्यासाठी सुमित पाटील मॅन फ्रॉम वाघवीरा स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडू आलेला आहे गोलंदाजीसाठी विजू सन्माननीय नितीनजी पाटील वायरमॅन चिखली गावचे विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। सन्माननीय नितीनजी पाटील चिखली गावचे चला या आता श्रीगाव गावचे कृपया वायरमॅन आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर आणि व्यासपीठावर बसून आपण सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे। आपले इथे जुने जाणते खेळाडू सुद्धा पाहायला मिळतात। दरम्यान सामना चालू होतोय। सुमित पाटील मॅन फ्रॉम वाघवीरा आणि पंकज पाटील मॅन फ्रॉम कातलपाडा गावचा सितारा आहे या कातलपाडा गावचा वंडर बॉय पंकज पाटील। विजू आलाय विजूचा या चेंडूवर मोठा फटका 30 यार्ड सर्कल कव्हर केल्यानंतर ऑफ साइडला आपण पाहतोय मिड ऑफ रिजन क्रॉस केल्यानंतर थोडंफार क्षेत्ररक्षणामध्ये गफलत पाहायला मिळते अमित कडून। अमित वजनदार शरीर यष्टी आहे त्याच्यामुळे जास्त चपळाईता त्याच्या या क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे। दरम्यान इथे 2 धावा घेत असताना पाहायला मिळतात। यावेळी ऑन साइडला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल करतोय। धावांमध्ये 1 ने बढती 1 धावेने धावसंख्येचा आलेख पुढे जात असताना टोटल बनलेली आहे ती 5। यावेळी ऑफ साइडला खेळायचा होता कडा लागली तदनंतर अविनाश पाटील शॉट थर्ड मॅनला तिथे आहेत अविनाश पाटील। चेहरा मोहरा खूपच बदललेला दिसतोय या सामन्यामध्ये त्यांचा मनामध्ये काहीसे दुःख आहे ते दुःख काय आम्ही जाणतो परंतु आम्ही आता माईकवर काही स्पष्ट करत नाहीत। शॉट थर्ड मॅनला ते उपस्थित आहेत चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून होते। 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। यावेळी मोठा फटका आलाय पहिल्या षटकामध्ये चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय इथे पहा याला काय म्हणायचं मित्रांनो आली अंगावर आणि घेतली शिंगावर षटकार। धन्यवाद डीजे वाले खूप सुंदर गाण्यांचं इथे वादन सुद्धा करत आहेत संगीताचा आस्वाद मला तर वाटते खूप प्रॅक्टिस केलेली आहे त्यांनी सुद्धा। पंचायत प्रीमियर लीगचे सामने सादर होत असताना इथे आणि अव्हीएसएस या संघाचे कोच सुद्धा एका बाजूला आहेत विके
विकेश विकेश पाटील आहेत आणि थोडस नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षणाच्या कामगिरीवर. त्यांनी प्लेलिस्ट आणलेली आहे खऱ्या अर्थाने डीजे कडे सुपूर्द केलेली आहे की माझ्या खेळाडूने एखादी विकेट घेतली की कोणत्या खेळाडूसाठी कोणतं गाणं वाजवायचं अशी प्लेलिस्ट मात्र विकेश यांनी आणलेली आहे. परंतु त्या प्लेलिस्टचा अजूनपर्यंत काही उपयोग मात्र झालेला नाहीये. थोडेसे नाराज असतील. इथे षटकार गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ बघता बघता आणि बोलता बोलता संपलाय. पहिल्या षटकानंतर धावा बनलेल्या आहेत त्या 12. विजूची गोलंदाजी. यावेळी चांगला ड्राईव्ह समोरच्या दिशेने आता झेल घ्यावी लागेल आणि घेतलंय पंकज पाटील मॅन फ्रॉम कातलपाडा. बाद होतोय कर्णधार आयकॉन. बॅक टू दी पॅव्हिलियन. खेळाडू बाद केलाय. अत्यंत महत्वाच्या या शब्दाला मी पुन्हा एकदा अधोरेखित करेल. कारण की संघाचा आयकॉन आणि जो खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये असतो तोपर्यंत सामना जिंकवण्याची धमक ज्या खेळाडूकडे आहे तो मात्र बाद झालाय पहिल्या चेंडूवर. आणि विकेट कोणी घेतले तर पंकजने. म्हणजे पंकज नावाच्या खेळाडूला बाद केले. पंकज अर्थातच मॅन फ्रॉम पिटकिरी बिली या नावाने ओळखला जातो पंकज. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी आहे. खोलवर टप्प्याच्या चेंडूंचा मारा सातत्याने त्यांच्यामधून करण्यात येतो. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आहेत अभिषेक तळे. स्वागत आहे तुमचं. गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू अविनाश पाटील. चांगले असे क्षेत्ररक्षण. स्वतः मालक आहेत त्याच्यामुळे सामना जिंकवण्याची 101% जबाबदारी ती त्यांच्यावर आहे आणि ती जबाबदारीची परिपूर्णता इथे करत असताना ते दिसतात. एकच धाव. दरम्यान व्यासपीठाच्या मागच्या दिशेला सुद्धा चेतन वावेकर बसलेले आहेत. पॉन्टिंग फुलटॉ स्वरूपाचा चेंडू सुमितच्या बॅट मधून. हा नो चेंडू असेल. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू जातोय घरंगळात. एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. होता डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आणि ती मात्र समाप्त झाली. नो चेंडू. फ्रीडचा फटका होता. सरळ बॅटने खेळून काढत असताना एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडू पर्यंत धावत आलाय. एक धाव पूर्ण. दुसरा धाव सुद्धा तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय ते सुमित पाटील. सुमित पाटील पिंट्या मॅन फ्रॉम वाघवीरा गावचा हा धडाकेबाज फलंदाज. याला सुद्धा व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा भरपूर असा अनुभव आहे. वाघवीरा गावचे 2-3 खेळाडू आहेत ते व्यावसायिक क्रिकेट जरूर खेळतात. आणि इथे मात्र सुमित बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपातून सुमितला परतावं लागणार आहे. बॅक टू दी पॅव्हिलियन.
इथे मात्र सुमित सुद्धा बाद झालाय. तुम्ही मला तर वाटते स्ट्रॅटेजीची कुठेतरी कमतरता पाहायला मिळाली. स्ट्रॅटेजी थोडंफार मी क्रिकेट बघतो त्याच्या तर मी सांगू शकतो. इथे आपल्याला धावसंख्या किती झालेली आहे? 20 सॉरी, चुकीची दुरुस्ती. धावसंख्या झालेली आहे ती 20. षटक क्रमांक दुसरं. जेव्हा 4 षटकांचे सामने असतात ना तेव्हा तुम्ही सुरुवातीपासून मोठी फटकेबाजी केलीत तरी चालू शकतो, परंतु 5 षटकांचे सामने असेल तेव्हा सुरुवातीचे 2 षटक आरामात आणि संयमाने खेळणे गरजेचं असतं. आणि इथे क्षेत्ररक्षकाची चुकी, आणि चुकीला माफी नाही. क्षेत्र कुठलंही असो, क्रिकेटचं असो किंवा परीक्षेचं असो, चुका केला तर चुकाला तुम्हाला 0 मार्क मिळणार आहे. इथे मात्र 1 धाव ऍड होत असताना दिसणार आहे. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल आदित्य. 2 धाव. ओके. आदित्यच्या बॅट मधून मोठा फटका आलेला आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक येत असताना रोशन मला तर वाटते तिथे आहे. सुपर झेल घेतलेली आहे रोशनने आणि आदित्यला पुन्हा एकदा परतावे लागेल. बॅक टू द पॅव्हलियन. इथे मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आदित्य बाद झालाय. हवेच्या अगदी विरुद्ध दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा दिसला आणि त्याच्यामध्ये झेल देऊन तो बाद होताना परतत असताना दिसला. आणि झेल कोणी घेतले? मोर्यावाडीचा हा खेळाडू रोशन पाटील. चांगली कामगिरी करतोय. भरपूर संघामध्ये खेळलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे तो अनुभव नक्कीच आहे क्रिकेटमध्ये खेळत असताना. इथे दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. आपण धावा पाहिल्या तर खूपच चांगल्या धावसंख्या आहेत, परंतु एक नरमेची बाजू म्हटली तर इथे विकेट गेलेल्या आहेत त्या 3 आणि त्या सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये. नवीन गोलंदाज विजू. पहिला चेंडू विजूचा अगदी वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेत मागच्या दिशेला गेलाय. वाईट. पंच नाराज आहेत या चेंडूवर आणि वाईट दर्शवले. पहिलं षटक विजूंच घेऊन आलं होतं आणि काजू जसे महाग असतात तसं विजू यांनी पहिलं षटक सुद्धा महाग टाकलं होतं. 12 धावा दिल्या होत्या. आता वैयक्तिकपणे द्वितीय षटक विजू कशा प्रकारे हाताळणार आहेत हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न इथे दिसलाय, परंतु निर्धाव असेल. साहिल मॅन फ्रॉम काचळी. काचळी गावचा हा उभरता खेळाडू आहे साहिल. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये साहिल मात्र बीट होते. क्षेत्ररक्षणामध्ये किंचितचा बदल पाहायला मिळतात, कारण की 2 षटक समाप्त झाल्यानंतर पॉवर प्लेची षटक संपलीत. क्षेत्ररक्षण विस्तारलेले पाहायला मिळतात. हो काय फटका सजवलाय. क्रिकेटचं क्लासिक सौंदर्य जर आपल्याला पाहायचं असेल ना तर ऑफ साइडला मारलेल्या फटक्यांमध्ये पहा. तसा झालेला स्क्वेअर कटचा फटका. 4 धावा, चौकार. प्रीमियर लीगचे आपण सामने पाहतो तेव्हा प्रत्येक संघामध्ये नवीन नवीन खेळाडू असतात, त्याच्यामुळे संघातला सूर जुळवणे हा थोडासा विलंब लागतो. सूर जुळवत असताना यावेळी पुन्हा एकदा मागच्या दिशेला लॉंग स्टॉप रिजन मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 31. आता मात्र धावसंख्येला एक आकारणी मिळाली.
ओ अगदी खोळ्यात टाकलेला चेंडू, पंचांकडे जोरदार अपील, इथे मात्र पंचांनी सकारार्थक निर्णय, विकेट, फलंदाज बाद. आता मात्र बिजू यांना सूर गवसलेला आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. विजू यांची गोलंदाजी आपण पाहतोय. 4 चेंडू विजू याने समाप्त केले आणि अगदी बुंध्यात मारलेला चेंडू एलबीडब्ल्यू च्या स्वरूपातून विकेट. साहिलला बाद केले. साहिलच्या जागेवर मॅन फ्रॉम चिखली बब्या सुमित गेलेला आहे. पुढला चेंडू चांगला फटका आहे बब्याच्या बॅट मधून, लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू फील्ड केला गेलाय. फेकी करेपर्यंत 1 धावेने इथे भरणा. आणि दरम्यान इथे आपली पंचायत प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 9 आणि या 9व्या पर्वामध्ये आम्हाला इथे प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे. कुसुमळे ग्राम पंचायतच्या उपसरपंच आदरणीय सौ रसिकाताई केनी यांचे इथे आगमन होत आहे. त्याच पद्धतीने त्यांच्यासोबत जागृतीताई पाटील, त्यांच्यासोबत अर्चनाताई पाटील यांचं सुद्धा इथे आगमन होत आहेत. आणि आमच्या विभागातील उत्कृष्ट असे निवेदक अलंकारजी पाटील यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की आपण कृपया यायचं आहे आणि व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. दरम्यान इथे परेशजी कोठेकर सुद्धा दिसत आहेत, पिटकिरी गावचे आमचे कार्यकर्ते. आणि त्यांच्यासोबत विठोबा पाटील हे सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. विकेश पाटील हे सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या पंचायत प्रीमियर लीग मध्ये. ताई आताच आलेल्या आहेत. ताईंसाठी सांगतो की दिव्यांग सुपरस्टार कातलपाडा आणि त्यांच्या विपक्ष अबीएसएस पिटकिरी असा संघ आणि या 2 संघांमधला हा सामना रंगतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 32. गुणलेखकाची भूमिका माझ्यासोबत सांभाळत आहेत ते कल्पेश पाटील वाघविरा गावचे. दरवर्षी ऑनलाईन गुणलेखक आपण करतो, यावेळी युट्यूब आहे. चित्रीकरणासोबत गुणलेखन सुद्धा होतोय, त्याच्यामुळे यावर्षी आपण ऑनलाईन केली नाहीये. प्रत्येक मॅचचं अपडेट आपण तिथे ठेवणारच आहोत, कारण की 9 वर्षाचा जो संपूर्ण डेटा आहे तो आपल्याला एका क्लिकवर जरूर भेटतोय. दरम्यान 2 संघ इथे जगदोजहद करताना दिसणार आहेत. धावसंख्या खूपच छान आहे, 32 धावसंख्या. 3 षटकांच्या अखेरीस 10-10 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाले. परंतु गेलेल्या विकेट हे कुठेतरी हानिकारक ठरू शकतो का दिव्यांग सुपरस्टार संघाला? खालून खेळावं लागणार आहे, मैदानाचा पुरेपूर वापर करावा लागणार आहे. मोठे मोठे क्रिकेटर बोलून गेलेत, चौकार षटकार मारण्याची तुमच्याकडे क्षमता असली तरी एकेरी दुहेरीची क्षमता तुम्हाला ठेवायला लागते. आणि यावेळी मात्र उंचावर मारण्याचा फटका प्रयत्न केला होता आणि त्याच्यावर मात्र बब्या बाद होते. विकेटचं पतन. दीक्षांत पहिला चेंडू दीक्षांत घेऊन आला आणि विकेटची दीक्षा मात्र इथे दिले. सुमित बाद झाला. पाप्या हाणामारीचं षटका आहे ते आणि त्याच्यामुळे मोठा फटका मारणे गरजेचं होतं, परंतु मिस टायमिंग. यावेळी आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अविनाश पाटील स्वतः हा मालक आहेत, त्याच्यामुळे अविनाश पाटील यांच्याकडे भरपूर चेंडू जात आहेत आणि त्याच्यावर ते क्षेत्ररक्षण सुद्धा तशाच पद्धतीने करत असताना सुद्धा दिसल्यात. मिथून आलेला आहे नवीन फलंदाज, 77 नंबरच्या जर्सी मध्ये परिधान केलेला डावकरा हाताचा हा फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 33.
आणि यावेळी रोहितच्या बॅट मधून मागच्या दिशेला चांगला फटका आलाय. इथे मात्र चौकार येणार. 4 धावांनी पुन्हा एकदा ऍडिशन होत असताना दिसेल. हर्षल पाटील आपण कुठे आहात? लवकरात लवकर व्यासपीठापाशी यायचंय. पुढला चेंडू चौकार. रोहित पाटील. अरे रोहित पाटील कुठे शिकून आला रे असे फटके. बॅक टू बॅक दुसरा चौकार. रोहित पाटील. मी तर रोहितला पहिल्यांदा बघत असेल असे रिव्हर्सचे फटके खेळत असताना. स्प्रिंग लावले आता त्याने त्याच्या कमरेला, त्याच्यामुळे उलटे सुलटे फटके जरूर खेळताना दिसते. समोरला तारीफ केल्यानंतर एक फटका कुठेतरी चुकीचा. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नशिबाचा इथे त्याला साथ चांगली लाभते रोहितला. भले पंकज पाटील मोठे बंधू कातलपाड्याचा स्टार आहे, त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली नाही दिव्यांग सुपरस्टार संघासाठी, परंतु रोहित पाटील छोटे बंधू हे मात्र चांगली कामगिरी करत असताना आपल्याला दिसत आहेत. षटक आहे ते चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असतील. धावसंख्या झालेली आहे ती 42. जर आपण 55 ते 60 चा टार्गेट ठेवला तर मात्र आपण चांगली धावा आपण म्हणू शकतो. यावेळी मोठा फटका. हा चेंडू पार होणार आहे, करणार आहे षटकाराची सीमा. येणार आहे 6 धावांचा फटका. षटकार. भव्य पर्वाला प्रमुख उपस्थिती आपल्याला इथे लाभलेली आहे. कुसुंबळे ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचा सन्माननीय सौ रसिकाताई केनी यांचा इथे शुभ सन्मान. मी विनंती करतो की परेशजी कोटेकर त्यांनी रसिकाताई केनी यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आणि शुभ सन्मान करत असताना मला तर वाटते आज राजाबाई केनी आणि रसिकाताई केनी यांच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा आहे, त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. परेशजी कोटेकर यांना विनंती आहे की रसिकाताई केनी यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. आमच्या इथे या सामन्याला उपस्थिती दाखवल्याबद्दल. त्याच पद्धतीने सौ जागृतीताई पाटील ग्राम पंचायत कुसुंबळेचे सदस्य, त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जात आहे. मी विनंती करतो विठोबाजी पाटील यांना की आपण जागृतीताई पाटील यांचं सुद्धा इथे स्वागत करायचं आहे. आमच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट आणि तसेच आमच्या या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपली उपस्थिती नेहमी असते. आता सुद्धा आपण इथे उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहे. जागृतीताई पाटील यांचं सुद्धा इथे शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे आणि स्वागत केले जात आहे. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य अर्चनाताई पाटील यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जातो. मी विनंती करतो की परेशजी कोटेकर आपण त्याचा शुभ सन्मान करायचा आहे. परेशजी कोटेकर. खूप खूप स्वागत आहे आपल्या स्पर्धेला. आणि त्याच पद्धतीने इथे उपस्थित असलेले आमच्या हिमनगर आणि नवीन वाघवेरा या गावचे सुपुत्र, एक हुन्नरी कलाकार आणि उत्कृष्ट असे निवेदक अलंकारजी पाटील यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो की विठोबाजी पाटील यांनी त्यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावर करायचा आहे. एक कलाकार आहेत आणि कलाकार म्हणजे प्रत्येक वेशभूषा स्पर्धा असो किंवा कुठल्याही इव्हेंट असो, त्याचं होस्टिंग करायचं असो, निवेदन करायचं असो, त्याला नेहमीच आम्हाला सहकार्य दिलेलं असं नाटक असो, तिथे सुद्धा सहकार्य त्यांचं नेहमी लाभतं असे अलंकारजी पाटील. यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि इथे मिथून परततोय.
दरम्यान आता धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा झालेली आहे ती 49. 55-50 या आकड्याच्या दिशेने धावत असताना दिव्यांग सुपरस्टार्स हा संघ आपल्याला दिसतोय. दरम्यान इथे गोलंदाजी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो प्रशांत. राईट आर्म ओव्हर द विकेट मॅन फ्रॉम नौकार यावेळी खाली राहिला. ओहो एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न इथे मात्र रोहित शर्मा रनआउट बाद बॅक टू द पॅव्हेलियन. आणि खऱ्या अर्थाने इथे कोण होता झेल घेण्यासाठी अमित होता म्हणून त्याने सांगितलं की चेंडू पडलाय आपल्या हातातून. ही आपले क्रिकेट बद्दल असलेले प्रेम आपल्या ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू दाखवत असतात. पण आता तिथे पाकिस्तानचा खेळाडू असता तर त्याने पडलेला चेंडू हातामध्ये घेतल्यानंतर सुद्धा सांगितलं असतं ही बाबा रे झेल आहे. जवळपास 50-60 कॅमेऱ्याच्या दरम्यान सुद्धा ते खोटं बोलण्याची ताकद ठेवतात असे पाकिस्तानचे खेळाडू. परंतु ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू मात्र अत्यंत प्रामाणिकपणे जो निर्णय असतो तो निर्णय पाळत असतात आणि सांगत असतात. अशा वेळी रोहित जिथे की चांगली कामगिरी करत होता बॅक टू द पॅव्हेलियन थोडासा नाराज असेल परंतु जे रिव्हर्सचे फटके जे मारलेले आहेत ना रोहित ते खरंच काबिलेदारीफ आहेत. तुझ्याकडून मला पार्टी दे. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे आता. 14 नंबरची जर्सी. ओ उंचावरून मारलेला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत असताना अरे 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 यार इथे सुद्धा रिले पद्धत आहे. विजू आला. विजू नाही प्रशांत होता. आता डोक्यावर हात ठेवून काय उपयोग नाही आहे. हात आधी आपले चेंडू खाली हवे होते. तिथे मात्र चेंडू हातातून निसटलाय आणि धावा मिळालेल्या आहेत त्या 2. धावसंख्या आता पाहतोय बनलेली आहे ती 52. चांगली अशी धावसंख्या. आता पुढे येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 2 चेंडूंमध्ये जर मोठे फटके आले तर दिव्यांग सुपरस्टार संघ एक मजबूत धावसंख्या रचू शकतो. इथे आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज यावेळी आडव्या बॅटने खेळायचा होता. थोडीशी कडा लागली. पुन्हा एकदा असं म्हणतात ना की एक चूक एकदाच करा. एक चूक पुन्हा पुन्हा करू नका. आणि ही एकच चूक पुन्हा पुन्हा करत असताना दिसते. मित्रांनो रिप्ले पाहण्यासाठी आपण YouTube ठेवलेला आहे. तुम्ही रिप्ले दाखवू नका. एक चूक पुन्हा पुन्हा करू नका. शेवटचा चेंडू असेल अगदी खोलवर टाक्यात पायांमध्ये टाकलेला चेंडू आणि समोरच्या दिशेने जोरदार अपील आली. नक्कीच पण अपील ही जो मिड ऑफ रिझनला अमित जी होते त्यांच्या माध्यमातून सुद्धा आली. म्हणजे तिरक्या नजरेने सुद्धा आपण समोर पिचिंग होते हे सुद्धा आपण पाहू शकतो. हे त्यांनी दर्शवले आणि इथे षटकाची मात्र समाप्ती झाली. 5 षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या बनलेली आहे ती 54 कल्पेश बरोबर ना. आणि जिंकण्यासाठी 55चा आकडा डबल पंजा दिलेला आहे तो समोर असलेला अबीएसएस या संघासाठी. दरम्यान नेक्स्ट मॅच असेल करण पाटील चिखली पुरस्कृत संघ केक हाऊस आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल समीर ठाकूर पुरस्कृत संघ आहे रामचंद्र स्मृती. अशा 2 संघांमध्ये पुढील सामना रंगताना दिसणार आहे. दरम्यान आपल्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी समोर यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार रामचंद्र स्मृती या संघाचा कर्णधार हर्षल पाटील चिखली यांनी कृपया यायचा इथे उपस्थित आहेत. आणि विपक्ष करण पाटील पुरस्कृत संघ केक हाऊस संकेत पाटील बंटी याने सुद्धा इथे यायचं आहे. दोन्ही सुद्धा चिखलीचे जे खेळाडू आहेत कर्णधार आणि आयकॉन प्लेयर चिखली संघामध्ये असे पाहिले तर भरपूर आयकॉन प्लेयर आहेत. तसं पाहिलं तर संकेत पाटील आयकॉन नेहमी राहतो. हर्षल पाटील आहे. त्यानंतर मनीष धुमाळ सुद्धा आयकॉन राहतो परंतु यावेळी मनीष धुमाळ अनुपस्थित आहे. आणि मी विनंती करतो की रसिकाताई केनी यांनी आपण टॉस घ्यायचा आहे या सामन्यासाठीचा.
चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी रसिकताईंना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या समोर जायचं आहे. आपला कॅमेरा आहे समोर, त्याच्या चित्रफितीत आपण नाणेफेक घेणार आहोत. हे समोर कॅमेरा आहे इकडे, या बाजूला दोन्ही संघ आहेत. रामचंद्र स्मृती कर्णधार आहेत हर्षल पाटील, आणि दुसऱ्या बाजूला की हाऊस कर्णधार आहेत संकेत पाटील. आपल्या सोबत उपस्थित रसिकाताई केनी, जागृतीताई पाटील आणि अर्चनाताई पाटील यांच्या उपस्थित आपण नाणेफेकीचा कोल घेत आहोत. छापा काटा पुन्हा एकदा उडवले जाणार आहेत. थोडस सुरुवातीपासूनच आपण कन्फ्युज झालो. काटा मागितला होता आणि संकेत पाटील यांनी यांच्या बाजूलाच काटा आलेला आहे. आपला निर्णय काय असेल संकेत? क्षेत्ररक्षण. तुम्हाला शुभेच्छा असतील आणि हर्षल पाटील फलंदाजी करत असताना दिसतील. पुन्हा एकदा उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद. यावेळी 55 धावांचं टार्गेट आहे. अतिश पाटील पुरस्कृत असलेला संघ दिव्यांग सुपरस्टार, दिव्यांग सुपरस्टारचा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अविनाश पाटील पुरस्कृत अवी एस अवीचे एक्के आणि दिव्यांग सुपरस्टार्स असा दोघांमधला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिले षटक घेऊन येणार आहे पंकज. अमित आणि केतन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. केतन मॅन फ्रॉम चिखली आणि आपल्या विभागामधील यष्टीरक्षक असे टॉपचे यष्टीरक्षक काढले ना टॉप 5 मध्ये, तर त्याच्यामध्ये नक्कीच एकाचं नाव असेल तो केतनचा. आणि यावेळी चांगला फटका पुल करत असताना आणि इथे मात्र 4 धावा चौकार. आणि क्षेत्ररक्षक पहा काय झाले यावेळी. क्षेत्ररक्षक चौकाराच्या बाहेर गेल्यानंतर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्नाला 100%, परंतु चेंडू गेला सीमापार चौकार. केतन चांगली फलंदाजी करतोय. यावेळी पहा चिखली संघामध्ये असे खूप खेळाडू आहेत चांगले खेळणारे की एखादा फटका मोठा आला नंतर पुढील फटका आरामरित्या आणि संयमाने खेळायचा, आणि तेच मात्र प्रदर्शन इथे केतनने दाखवून दिले. या आधीचा फटका चौकार आला आणि त्यानंतर हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेला कट करणारा फटका, तिथे मात्र 1 धाव आली. अशा पद्धतीने 3 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर टोटल आपण पाहतोय तर झालेली आहे ते 5. पंकज आहे मॅन फ्रॉम कातलपाडाचा वंडर बॉय. यावेळी कडा घेतलेली अमित सारखा मोठा खेळाडू, आणि इथे सुमितला सुद्धा व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा भरपूर असा अनुभव आहे. तो सुमित आपल्याला दिसतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून. वाघवीरा गावचा सुपुत्र. आता यावेळी पुन्हा एकदा कुर्डूस गावचा सुपुत्र अमित पाटील, मजबूत अशी शरीरयष्टी. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला फटका आलाय चौकार. 4 धावा.
आणि इथे मोठा फटका आलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता स्विच हिट. यावेळी आतमध्ये टाकलेला चेंडू पंकज कडून पाहायला मिळालाय. इथे पहिल्या षटकाची समाप्ती पंकज कडून आणि एका षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 9. चांगली धावसंख्या जमेची बाजू दोघांच्याही बाजूने. अजूनपर्यंत एकही विकेट नाही. पहिल्या षटकांमध्ये सलामीला गेलेली जोडी पाहायला मिळते ती केतन आणि अमित. म्हणजे आपण आहोत चिखलीला आणि चिखलीपासून जर नागोठणे बाजूला पुढे पुढे गेलो तर पहिलं गाव लागतं ते चिखली. चिखलीचा खेळाडू आहे तो केतन आणि दुसऱ्या बाजूला कुर्डूचा खेळाडू आहे तो अमित. म्हणजे साऊथच्या बाजूने ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे वरच्या दिशेला पोयनाडच्या दिशेला गेलो तर गोलंदाजीमध्ये गाव येतो तो पहिला कातलपाडा. पहिली गोलंदाजी आलं पंकज घेऊन. तदनंतर दुसरी गोलंदाजी घेऊन येत आहे तो मिथून. म्हणजे नॉर्थचा, म्हणजे नॉर्थ वर्सेस साऊथ असा हा खेळ चालू आहे, रंगतोय असं आपण म्हणू शकतो. बरोबर ना कल्पेश? आणि इथे पहा वादळ. जिथे जिथे कमी दाबाचा पट्टा उत्पन्न होतो ना तिथे तिथे वादळ होतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा भूगोल आहे, विज्ञान आहे. म्हणजे काय होतं, उन्हाळ्यात एखाद्या ठिकाणी जास्त ऊन पडत असलं ना की तिथली हवा जास्त गरम होते आणि जास्त हवा गरम झाली की गरम हवा हलकी होते आणि ती वर वर जाते. मग तिथली जागा घेण्यासाठी बाजूची थंड हवा एक साथ एकत्र येते आणि अशाने वादळे उत्पन्न होतात. आणि इथे जे काही आपले शैक्षणिक पहिली ते 10वी पर्यंत जे कोणी विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी एक विषय आणि एक कन्सेप्ट क्लिअर झाला असं मी मानतो. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला जातो. आणि यावेळी मोठा फटका होता, विकेट असेल. झेल घेऊन फलंदाज बाद. केतन बॅक टू दी पॅव्हिलियन. मिथून षटक क्रमांक दुसरे घेऊन आलाय. थोडस थ्रो चेक केला जाणार आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. आणि इथे पाहतो मिथूनचं दुसरं षटक दुसऱ्या चेंडूवर. हा चांगला विकेट केतनच्या स्वरूपातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे फेअर डिलिव्हरी आणि केतनला परतावा लागणार आहे. थोडं नाराज होता. केतनला नेहमी आपण पाहतो की संयमाने फलंदाजी करतो. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्याकडून झाला आणि केतन सुद्धा बाद झाला. इथे धावसंख्या आपण पाहतोय, धावा बनलेल्या आहेत त्या 9. केतन आणि अमित अशी जोडी होती. आता केतनची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. 02 नंबरच्या जर्सी मध्ये आदित्य AVSS संघाकडून. ऑक्शन मध्ये मिथून साठी पाहिलं तर तब्बल 11,500 पॉइंट्स मध्ये मिथून खरेदी केला गेला होता. 2 संघ मागे लागले होते मिथून साठी. आणि मात्र दिव्यांग सुपरस्टारने ती बाजी मारली. आणि ती बाजी का मारली हे मात्र मिथून इथे आपल्याला दाखवून देतो आणि ते सिद्ध करतोय. पुढला चेंडू मिथून डाव्या हाताने गोलंदाजी होत विकेट. यावेळी पुन्हा एकदा हवेमधून मारलेला फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय आदित्य. आदित्यच्या माध्यमातून चुकी होते आणि आदित्यने दिलेलं आहे जीवदान ते सुद्धा आदित्यला. कदाचित इथे आपण पाहिलं तर समोरच्या दिशेला सूर्यदेव आहे आणि त्याचा परिणाम नक्कीच होतो.
पुढला चेंडू घेऊन मिथून सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका. आणि आपण नेहमी म्हणतो ना, जिद्द काय असते, चिकाटी काय असते, ध्यास काय असतो, या सर्व गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल ना तर त्या मिथून मधून. कारण की मध्यंतरी आपण मिथूनचा काही कालावधी पाहिला होता. मिथून जेव्हा सुरुवातीला क्रिकेट खेळायचा, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, सर्वच बाजूमध्ये तो परफेक्ट असायचा. परंतु काही अंशी त्याच्या तो अपघात झाला आणि अपघातामध्ये पायाला त्याच्या दुखापत झाली आणि तदनंतर मात्र क्रिकेट काही काळ त्याच्यापासून सुटलं होतं. मात्र पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये असलेली दाखवत असलेली जो चिकाटी, क्रिकेटचा घेतलेला ध्यास तो नक्कीच मैदानामध्ये गाजवत असताना दिसला. फलंदाजीमध्ये सुद्धा मिथुनने एक षटकार मारला. तदनंतर गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय किती बहारदार गोलंदाजी आहे. यावेळी चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून जातोय सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा. आता हा चेंडू जर अडला असता तर खऱ्या अर्थाने हे पाहिलं तर हे षटक, या षटकामध्ये 5 धावा गेल्या तर कदाचित इथे 2च धावा जाऊ शकल्या असत्या. खूप चांगले आणि सुरेख अशी गोलंदाजी मिथुनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आलेला आहे मधुबाग एंडच्या दिशेकडून. खूप मोठा रनअप घेत असताना पंकज. आतापर्यंत पंकजची कारकीर्द पाहिली तर कातलपाडा संघाकडून खेळत असताना खूप चांगले खेळी त्याने आपल्याला दाखवलेले आहे. गलीच्या दिशेमधून चेंडू गॅप मधून जाते. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत असताना चेंडू मात्र ही रेस जिंकतोय आणि जातोय सीमेपलीकडे. 4 धावांचा चौकार येतोय. चौकार. मात्र आपल्याला पाहायला मिळाले इथे आदित्यच्या बॅट मधून पहिली विकेट जरूर गेलेली आहे ती केतनचे. आणि केतन बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की दुसरा फलंदाज कुठेतरी बॅकफुटला गेलाय. कारण की द्वितीय षटक मिथुनने टाकलेलं हे चांगलं साबित झालंय. पुन्हा एकदा कट केलंय. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक यावेळी तैनात केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक येत असताना धावा मिळणार आहेत इथे तब्बल 1. एका धावेने धावसंख्येचा आलेख इथे वाढत असताना पाहायला मिळेल. धावा जाऊन बनलेल्या आहेत त्या 19. यानंतर होणारा सामना असेल रामचंद्र स्मृती आणि त्यांच्या विपक्षामध्ये केक हाऊस. ओ हो 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 हो, पंकजचा हा मात्र अमित साठी होता दांडी गुल करणारा चेंडू. अमित येतोय बॅक टू दी पॅव्हेलियन. आणि इथे अप्रतिम चेंडू पंकजच्या माध्यमातून इथे हाताळण्यात आलेला पाहायला मिळाला. अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू आणि महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे तो अमितच्या स्वरूपातून. अमितकडे भरपूर अशी धुरा होती. अबीएसएस संघाचा अविनाश ओनर थोडेसे नाराज असतील आपली चालू असलेल्या फलंदाजीवर. 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. पंकज चौथा चेंडू.
यावेळी ऑफ एसटीच्या बाहेर ठेवलेला चेंडू, पंचांकडे इशारा, दाद मागितली होती वाईट चेंडूसाठी. पंच मात्र तटस्थ आहेत, कोणत्याही स्वरूपातला वाईट चेंडू नसणार आहेत. आणि माझ्यासोबत गुणलेखकाची भूमिका जरूर सांभाळत आहेत कल्पेश पाटील, की ज्यांचा संघ आहे शुभम स्मृती वाघवीर हा संघ. यावेळी एज लागले, चांगला टायमिंग करू शकला नाहीये. समोर खेळायचा होता पंकज बिली या नावाने प्रसिद्ध आहेत असे पंकज खेळतात. आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा पंकज जे की दादूस नावाने प्रसिद्ध आहेत. शेवटचा चेंडू असेल दादूसच्या बॅटिंग गोलंदाजी मधला. धावा थांबलेल्या आहेत त्या 17 या आकड्यांवर, 20 या आकड्यांवर, 20 झालेले आहेत. नेक्स्ट बॉल, चांगला फटका, खूप वेळानंतर मारलेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येईपर्यंत अगदी वेगाने इथे दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे रनआउट साठी. एक धाव जोरदारपणे पूर्ण केली. चेंडू गेला होता तो लॉंग ऑफ रिजन मधून, तिकडून फेकी केल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र रनआउट केलाय. परंतु तो यशस्वी रनआउट होऊ शकतो की अयशस्वी रनआउट होऊ शकतो हे मात्र आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी इथे आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत त्या 20 आणि या चेंडूवर किती धावा ऍडिशन होणार आहेत त्या आपण नक्कीच पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच असेल ती अर्थात समीर ठाकूर पुरस्कृत असलेला संघ रामचंद्र स्मृती आणि त्यांच्या विपक्षामध्ये करण पाटील पुरस्कृत असलेला संघ असेल द केक हाऊस. आणि इथे विकेट रनआउट स्वरूपातील विकेट. फलंदाज होतोय बाद, माघारी परतावं लागेल अत्यंत नाराज आणि निराश मनाने. नवीन फलंदाज VSS संघाकडून विजू गोलंदाजी करत असताना काहीसा महागडा साबित ठरला होता. आता विजू काय कामगिरी करणार आहे ते पाहावं लागेल. माझे गुणलेखक मित्र कल्पेश पाटील सांगत आहेत की 12 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. सरासरी काढली तर आपण 17 दुणे 17 आणि सिद्धांत पाटील सुद्धा वावेकर सुद्धा इथे आलेले आहेत. सिद्धू आमच्या गावचे समालोचनासाठी आम्हाला जेव्हा मदत लागते तेव्हा ते जरूर सहकार्य करतात. आणि त्यांच्या संघाबद्दल बोलावं लागेल शुभम स्मृती वाघवीरा. तर कल्पेश पाटील यांनी भरपूर असे कर्णधारच निवडलेले आहेत की त्यांनी आपल्या वैयक्तिकपणे जो संघ होतं त्या संघाचे खेळी करत असताना कर्णधार ज्यांनी भूषवलेले आहेत ते सर्व कर्णधार. आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आदित्यचं सुप्रतिम अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आणि विजू सुद्धा येणार बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट नक्कीच हा सुद्धा फलंदाज बाद. आणि आपण म्हणणार होतो ते कर्णधार का घेतलं एक प्रश्न मला त्यांच्याकडे नक्कीच असणार आहे, परंतु नंतर आपण त्यांना विचारणी करणारच आहोत जेव्हा त्यांचा संघ इथे खेळण्यासाठी उपस्थित असेल. यावेळी चांगला फटका होता. आदित्य चांगली गोलंदाजी करतोय. आदित्य मला तर वाटतं ऑक्शन मध्ये शेवटच्या क्षणी काहीचे प्लेयर बाकी होते त्यामध्ये आदित्य शिल्लक होता आणि तो दिव्यांग सुपरस्टार या संघाने घेतला. आणि इथे उपस्थित झालेले आहेत ते मनीष आपणकर रील स्टार. नक्की इथे आल्यानंतर त्यांनी पहिले मला आवाज दिला आणि नाम घेणं आमचं कर्तव्यच म्हणतं. इथे मात्र वाईट अवंत स्वरूपाने धावसंख्येमध्ये ऍडिशन होत असताना दिसणार आहे. धाव बनलेल्या आहेत त्या 23 दिव्यांग सुपरस्टार या संघ ज्यांचा मालकीचा आहे असे दिव्यांश पाटील माझ्या बाजूला उपस्थित आहेत. यावेळी वा मस्त फटका सजवलाय कव्हरच्या क्षेत्रामधून. कव्हरला बीट करत मागे आलाय टीम मधून क्षेत्ररक्षक आलेला आहे बब्याच्या स्वरूपातून. मॅन फ्रॉम चिखली फेकी करेल तत्पूर्वी एक धाव इथे ऍडिशन होत असताना दिसणार. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावले.
षटक क्रमांक 14 आहे मित्रांनो. 24 धावसंख्या बनलेत. ओ पुढे आलाय, पायांचा वापर पद्धत आली तर दाखवत असताना चेंडू मात्र ताकद नव्हती, परंतु इथे नशिबाचा षटकार आलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण वेदाकडून होत असताना हे हंगाम मात्र आश्चर्यकारक रीतीने सुरुवात झालेला आहे. कारण की असे खेळाडू जे कधी क्षेत्ररक्षणामध्ये चुका करत नाहीत, असे मात्र चुका होत असताना दिसते. यावेळी पंचाकडे जोरदार अपील, पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप असताना दर्शवले आणि इथे मात्र तत्पूर्वी एक धाव सुद्धा खेचले. निर्धाव ना. शेवटचा चेंडू बाकी असेल पंकजसाठी. आदित्य चांगली गोलंदाजी करतोय. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर वैयक्तिकपणे पिटकिरी या गावचे प्रतिनिधित्व करत असतात, त्याच्यामुळे दोघांना सुद्धा एकमेकांचा खेळ जरूर जाणून आहेत. यावेळी समोरच्या दिशेने पंकज पाटील चेंडूच्या मागे एक धाव पूर्ण करेल. अगदी वेगाने धावत आला, फेकी करेपर्यंत एक धाव इथे दुसऱ्या बाजूला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 31 या आकड्यांवर. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये धाव बनवायचे आहेत 24. 6 चेंडू मध्ये 24. 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारा आणि 24 धावा बनवा, किंवा 6 चेंडू खेळत असताना 4 षटकार मारा आणि हा सामना जिंकवा. VSS संघाचा आणि हा सामना जिंकवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पंकज आहेत, त्यांच्यासोबत त्याला साथ करण्यासाठी भूषण सुद्धा आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला दिव्यांग सुपरस्टार संघ विजयी सलामी देण्याच्या मार्गावर मात्र जात असताना पाहायला मिळते. आता दोन्ही ओनर कडे आपण पाहिलं, धावा बनलेल्या आहेत त्या 31 धावा बनल्यात. शेवटचा षटक 5व्या षटकाचा खेळ घेऊन आलेला आहे. हा सुद्धा पिटकिरी गावचा सुपुत्र आहे प्रवीण पाटील. जेव्हा मी समालोचन सुद्धा करत नव्हतं तेव्हा मी या खेळाडूला खेळताना बघत आलोय. तो प्रवीण पाटील आता सुद्धा मात्र खेळतोय. उजव्या हाताने राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना इथे उंचावर मारलेला फटका होता हवेमधून. कोणताही प्रयत्न केला नाहीये विकेट घेण्याचा, परंतु इथे विकेट घेण्याचा प्रयत्न केलाय रनआउटच्या स्वरूपातून. पंकजला हे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये भूषणला परतावं लागणार आहे. आणि इथे भूषण बाद झालाय. पंकज 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. एक धाव तर जरूर आले. 5 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. यावेळी प्रवीण मात्र पंकजला मदत करतोय. पंच नाराज आहेत प्रवीणच्या या चेंडूवर आणि त्यांनी इशारा दिलेला आहे की हा चेंडू वाईड असेल. वाईड हा वाईटच असतो, कारण की तो एक अवांतर स्वरूपाने एक्स्ट्रा धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जमा करत असतो. दरम्यान इथे धावसंख्या झालेली आहे ती 33 सॉरी चुकीची दुरुस्ती. 33 धावसंख्या झालेली आहे. ऑन साइडला खेळून काढलेला फटका मिड विकेट रिझन मध्ये रोहित तिथे तैनात आहे. यावेळी दुसरी धाव बिलीला मिळणार नाहीये, इथे मिळणार आहे दुसरी धाव सुद्धा. आणि अशा पद्धतीने हा सुद्धा फलंदाज बाद होतोय. एक धाव आणि एक विकेट. अजून सुद्धा एक फलंदाज बाद झाल्यानंतर विकेट केलेला आहे. टोटल त्या 6. शेवटचा षटक आहे आणि आता स्वतः धोनी 7 नंबरच्या जर्सी मध्ये अविनाश पाटील, धोनी महेंद्रसिंग धोनी यांचे मोठे फॅन आहेत.
पिटकिरी गावचा सगळ्यात मोठा महेंद्रसिंग धोनी यांचा फॅन कोण असेल तर तो अविनाश पाटील. आणि महेंद्रसिंग धोनी सुद्धा अशाच मधल्या फळीमध्ये येऊन मोठे मोठे सामने त्यांनी फिरवलेले आहेत आणि तेच आता पाहायचं आहे की अविनाश पाटील कशा प्रकारे इथे फलंदाजी करतोय. दरम्यान माझ्या इथे समोरून गेलेले आहेत ते परेश पाटील, रामचंद्र स्मृती या संघाकडून खेळताना दिसतील. मुंबईवरून खास आजच आलेले आहेत. मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या खालची कडा लागली आणि तदनंतर चेंडू तिथेच मैदानाच्या बाजूला राहिलाय. पुढील संघ दोघांनी सुद्धा सज्ज राहायचा आहे, विलंब करू नका. हा दुसरा सामना आहे आणि घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत प्रत्येकाने आपापल्या घड्याळ तपासावं. 12:33. मोठा फटका आलाय पंकजच्या बॅट मधून. पंकज मध्ये जी क्षमता आहे परंतु ती क्षमता त्याने अगदी शेवटच्या क्षणी दर्शवले. हे फटके आधी येणं गरजेचं होतं अव्हीएसएस या संघासाठी. धावा आपण पाहिला तर 6 ने बढवती. धावसंख्या झालेली आहे ती 40. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील सामना आहेत रामचंद्र स्मृती आणि त्यांच्या विपक्षामध्ये द केक हाऊस. 2 संघ एकमेकांविरुद्ध झुंज देण्यासाठी सज्ज होतील. तत्पूर्वी इथे पहिला विजयाच्या प्रतीक्षेत दिव्यांग सुपरस्टारचा संघ असेल. आतिश पाटील दिव्यांग सुपरस्टार संघाचे मालक आहेत आणि नवीनच त्यांनी दिव्यांग यांच्या आपल्या मुलाच्या नावाने हॉटेल सेवा सुद्धा सुरू केलेली आहे. त्यांना या व्यवसायाबद्दल खूप खूप शुभेच्छा असतील. प्रभादेवी मुंबई येथे हाही चेंडू आपण पाहतोय वाईट. धावा बनलेल्या आहेत त्या 41. 2 चेंडू मध्ये 14ची आवश्यकता आणि इथे मात्र पंकजची दांडी गुल करत असताना अप्रतिम चेंडू यॉर्कर. पंकज बॅक टू द पॅव्हेलियन. पंकज बाद झालाय. आता एक शेवटचा चेंडू आहे आणि तो खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. तो रोशन पाटील, रोशन सुभाष पाटील, मॅन फ्रॉम कातलपाडा. रोशन साठी पहिला चेंडू. चांगला खेळतो रोशन, त्याला 1 चेंडू मिळालाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये 1 धाव पूर्ण करते. 2 धावा पूर्ण पहा. आणि रोशनला हे मात्र माहिती आहे की भलेही सामना आपल्याला पराजय मिळेल, पराजय स्वीकारू, परंतु रन रेट हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि प्रत्येक चेंडूवर विकेट न